नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये जी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आजची तारीख आहे 26 सप्टेंबर 2024। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आज 4 वाजल्यापासून 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण दुसऱ्या यादीची जी नावे होती, ज्या महिला पात्र ठरलेल्या होत्या, त्या सर्व महिलांच्या खात्यावरती 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही विशेष सूचना दिलेल्या आहेत। राज्यामधील 90% महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा करण्यात आलेले आहेत। उर्वरित 10% महिलांना उद्या, परवा आणि 29 तारखेला पैसे मिळणार आहेत। परंतु 10% महिलांना आज पैसे का मिळालेले नाहीत ते सुद्धा बघून घेऊयात। कारण 10% फॉर्म अजून व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यामुळे फक्त 90% महिलांना पैसे जमा करण्यात आलेले आहेत। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व फॉर्मची व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यावरती जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु तुम्हाला जर आज पैसे आले नसतील तर तुम्ही काय अपडेट करायचे आहेत त्या सुद्धा सांगितलेल्या आहेत। आज 4 वाजल्यापासून कोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत? ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले होते, सोबतच 24 ऑगस्टच्या अगोदर त्यांचे फॉर्म पात्र ठरलेले होते, त्या महिलांना काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये सरसकट 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। सोबतच तटकरे मॅडमने सुद्धा जी माहिती दिली त्यानुसार 29 सप्टेंबर पर्यंत सरसकट सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आज 4 वाजल्यापासून फक्त दुसऱ्या यादीतील महिलांना पैसे आलेले आहेत। उर्वरित महिलांना उद्यापासून 29 सप्टेंबर पर्यंत 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। जर तुम्हाला 1 रुपया भेटला नसेल तुम्हाला पैसे मिळणार आहेत। परंतु ज्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये भेटले होते त्यांना 30 सप्टेंबर नंतर 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु ज्या महिलांना काल, आज पैसे आले नाहीत तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला पैसे केव्हा मिळणार आहेत। शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून सर्व अपडेट केले असतील तर व्हेरिफिकेशन नंतर DBTद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आता 90% महिला कोणत्या होत्या की त्यांचं खातं पोस्ट बँकेचं होतं। ज्या महिलांचे खाते ICICI बँक असू द्या, HDFC बँक असू द्या किंवा SBI बँक असू द्या, या खात्यांवरती 10%च फक्त पैसे आलेले आहेत। परंतु 90% महिलांचे पोस्टाचे खाते असल्यामुळे ते सरकारी खातं होतं, त्याच्यामुळे आधार लिंक करणं सोपं झालेलं होतं। परंतु भरपूर महिलांचे आधार लिंक अजूनही केलेले नाही, त्यामुळे सरसकट सर्वांना आज पैसे आलेले नाहीत। सर्व आधार लिंकिंग झाल्यानंतरच 29 सप्टेंबरपर्यंत ज्या महिलांचे आधार लिंक होईल, सोबतच फॉर्म पात्र राहील, या गोष्टी होतील तेव्हाच तुम्हाला पैसे येणार आहेत। असे डायरेक्टली तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। ज्या महिलांनी पोस्ट खातं खोललं होतं त्यांचा कोणता फायदा झालेला आहे? तर त्यांचं एकतर लवकरात लवकर खातं खोललं, 1 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी नेट बँकिंगचं पोस्टाचं बँक खातं तर खोललंच, सोबतच त्यांचं जे आधार कार्ड आहे ते सुद्धा त्याच्याशी 1 दिवसामध्ये लिंक झालं। त्याच्यामुळे त्यांचा अगोदरच फॉर्म पात्र ठरलेला होता, फक्त आधार लिंकला उशीर झाल्यामुळे त्यांना पैसे आले नव्हते। आज पैसे त्याच्यामुळेच आले की त्यांचं आधार लिंक पोस्टाच्या बँक खात्याशी होतं। तर राज्याचे बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही सूचना दिलेल्या आहेत की ज्यांना आज पैसे आले नाहीत। जी पहिली सूचना दिलेली आहे ती म्हणजे 29 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे, कारण सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत। दुसरी जी सूचना आहे ती म्हणजे आधार लिंक केलेला आहे परंतु ते ॲक्टिव्ह झालेलं आहे का ते एकदा चेक करायचं आहे। तुमचं बँक खातं कोणतं आहे ते चेक करा आणि ज्यांना पैसे आले त्यांना विचारा की कशा पद्धतीने सर्व अपडेट केलेल्या होत्या। आता जो 3ऱ्या हप्त्याचा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तो रायगडमध्ये आहे। 29 सप्टेंबर रोजी 3रा टप्पा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये शेवटची तारीख म्हणून येणार आहे। त्याच्यामुळे जर तुमचे अजून काय प्रश्न असतील की तुमचा काय प्रॉब्लेम झालेला असेल, तुम्ही पात्र असाल, त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म इन पेंडिंग दाखवत असेल, रिजेक्टेड दाखवत असेल, OTP व्हेरिफिकेशन दाखवत असेल, या सर्वांच्या प्रश्नांवरती चर्चा करून
त्यांचा फॉर्म पात्र ठरवण्यात येणार आहे। सोबतच भरपूर पात्र फॉर्म रिजेक्ट झाले। राज्यामध्ये भरपूर महिलांचे फॉर्म पहिल्यांदा पात्र ठरले होते, परंतु त्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे म्हणजे नकली बनावट अशी कागदपत्रे दिलेली होती। ज्या महिलांनी नकली बनावट कागदपत्रे दिली होती अशा सर्व महिलांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांनाच हा मेसेज आलेला आहे। ज्यांचा पात्र आहे त्यांना हा मेसेज येणार नाही। जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल तुमचा फॉर्म पात्र आहे असं समजायचं आहे। ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे, 31 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर तुमचा फॉर्म पात्र ठरला असेल, आधार लिंकिंग असेल, तर तुम्हाला 30 सप्टेंबर पासून फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत। मागच्या जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा 1 रुपयाही मिळणार नाही। त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची आहे, याच्या पुढे भविष्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जे खातं दिलं होतं तेच खातं तुम्हाला ठेवायचं आहे। अन्यथा आधार लिंक केलेलं खातं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबतच वेगवेगळ्या योजनांचे पैसे सुद्धा येणार नाहीत। आता ज्या माता भगिनींनी अंगणवाडी सेविकांकडे भरलेले फॉर्म होते, तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरल्यामुळे आपले पैसे आले नसावेत, परंतु असं नाही। ज्या माता भगिनींनी अंगणवाडी सेविका असू द्या, सेतू सेवा केंद्र असू द्या, कुठे जरी फॉर्म भरलेले असू दे तरी पण त्यांचे फॉर्म पात्र ठरले आहे की नाही त्याचा मेसेज आलेला आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या की ऑक्टोबर महिन्यापासून सर्व पात्र महिलांना 1,500 रुपयाच्या ऐवजी 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला करण्याचं घोषित केलेलं आहे। सोबतच सप्टेंबर नंतर सुद्धा काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले तरी पण त्यांना अजून एक संधी दिली जाणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। सोबतच तिसरी जी सूचना दिलेली आहे, जर बँकांनी तुमचे पैसे काटले तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु बँकांना अगोदरच सूचना दिलेल्या होत्या। त्याच्यामुळे ज्यांचे पैसे काटलेले आहेत त्यांना पैसे जेवढे पैसे काटलेले आहेत तेवढे मिळणार आहेत। सोबतच चौथी जी सूचना आहे ती म्हणजे सर्व पात्र महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिलाई मशीन असेल, सोबतच मोफत पिठाची गिरण, अशा वेगवेगळ्या योजना आहेत। आता बऱ्याच महिला खुश झाल्या। भरपूर दिवसांपासून महिलांचे फॉर्म पात्र होते, परंतु आज त्यांना पैसे आल्यामुळे भरपूर महिला आनंदी झालेल्या आहेत। ज्यांना आले नाही त्यांनी नाराज व्हायचं काम नाही। सर्व अपडेट असतील तर तुम्हालाही 29 सप्टेंबरच्या अगोदर पैसे येतील। आता OTP व्हेरिफिकेशन करा हा मेसेज सर्वत्र पसरत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा अगोदर फॉर्म पात्र ठरला असेल तर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करायची गरज नाही। ज्यांचे रिजेक्टेड झालेले आहेत त्यांनीच फक्त OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे। अजून जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा।